टेंडर दिलं होतं, जे काम करायला दिलं होतं, त्याचा सल्ला कोणी नेमका दिला, नौदलापर्यंत हे कॉन्ट्रॅक्टदार कोणी पोहोचवले, अनेक प्रश्न आहेत ते महाराष्ट्राचे. त्याबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे. चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. कुठलंही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही, हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत महाराष्ट्र दादा आताच काम मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. त्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, हे PWDने केलं, हे असल्या वाद घालण्यात आता काही अर्थ नाही. पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीने स्मारक झालं पाहिजे. दादा तुमचा पक्ष जो आहे तो सत्तेतील त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली, परवा पण बैठक बोलवली. त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत. काल रात्री माझंही CM साहेबांशी बोलणं झालं, त्यावेळेस देवेंद्रजी पण होते. आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली. काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं. ह्याबद्दलची संपूर्ण चौकशी बारकाईनं त्या ठिकाणी केली जाते. ती संपूर्ण चौकशी नंतर चित्र समोर आल्यानंतर ते सांगितलं जाईल. ह्याच्यात लपाछपी करायचं काय कारण आहे? हा महाराजांचा पुतळा आहे. महाराजांचं इथं एक चांगलं स्मारक करण्याचं काम झालेलं होतं. संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोक काम करतात. त्यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं, ताब्यात पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीनं पोलीस त्यांचं काम करतील. तो त्यांचा अधिकार आहे, ते चौकशी करतात.